अगदी दुधासारखी पांढरी शुभ्र कुरडई आणि इतकी छान फुलणारी तुम्ही बघत आहात। तुम्हाला असं वाटत असेल की ही कुरडई बनवण्यासाठी कुठेतरी तुरटीचा वापर केला असेल किंवा काहीतरी त्यांनी वापरलं असेल बरं का, असं वाटत असेल तर ते अजिबात नाही। याची अगदी साधी आणि सोपी अशी एक ट्रिक आहे बरं का, ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। ती बघितल्यानंतर तुम्हाला कोणालाही अगदी नवशिक्या व्यक्तीला सुद्धा इतक्या पांढऱ्या शुभ्र आणि अशा मजेदार कुरड्या बनवता येतील बरं। मग आपला फक्त हेतू काय कुरड्या बनवणं आणि नुसतं खाणं एवढाच नाही बरं का। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 किलो गव्हापासनं किती कुरड्या बनतात, त्याला लागणारा खर्च किती आहे, त्याच्यासाठी किती आणि कशी मेहनत करावी लागते, आणि जर का तुम्हाला व्यवसायरूपी कुठली संधी हवी असेल तर तुम्ही या कुरड्यांचा व्यवसाय आरामशीर करू शकतात बरं का। त्यातून तुम्हाला किती नफा मिळू शकतो हे सगळं गणित आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। वेलकम टू मोहित रेसिपीज मित्रांनो, आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आता आपण इथं घेतलेले आहेत 1 किलो गहू, ते 3 दिवस पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते। रोज पाणी बदलून आज आपण तिसऱ्या दिवशी ते मिक्सरला जाडसर दळून घेत आहोत बरं का। तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने आपण त्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि एका पाणी असलेल्या पसरटच्या भांड्यामध्ये ते दळलेलं सगळं मिश्रण आपण काढत जायचं। मित्रांनो, आजचा व्हिडिओ 2 प्रकारच्या प्रेक्षकांना डोक्यात ठेवून बनवलेला आहे। एक म्हणजे ज्यांना अर्थार्जनाचं आणखी एखादं साधन हवं असेल जोडून, आणि ते पण अगदी कमी भांडवलात घर बसल्या बरं त्याच्यासाठी, आणि ज्यांना कोणाला कुरड्या कशा बनवायच्या, अगदी मजेदार आणि पांढऱ्या शुभ्र कुरड्या सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या, त्यांच्या दोघांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आणि मजेदार होणार आहे बरं का। चला आता आपण मिक्सरला जाडसर वाटून घेतलेल्या या गव्हामधनं त्यातनं चोथा बाजूला काढायचा आहे आणि चीक आपण एका बाजूला पाण्यात कलेक्ट करून घेणार आहोत। चीक आपण चाळणीमधून आणि वस्त्रगाळ असा दोन्ही प्रकारे गाळून घ्यायचा आहे। त्यातलं ताम आपण त्या चिकामध्ये जाता कामा नये याची खबरदारी घ्यायची आहे। तुम्हाला चीक कसा गाळायचा याचा जर शास्त्रीय व्हिडिओ हवा असेल तर वर दिलेल्या आय बटनला तुम्ही क्लिक करून तो बघू शकता। 3 वेळा वेगवेगळ्या पाण्यामध्ये हा चोथा स्क्वीज करून यातला चीक काढून घेतलेला आहे आणि हा सगळा चीक आता आपण रात्रभर असा सेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत। त्याला व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हा चीक उघडून बघितला असता सगळं पाणी वरती आलेलं आहे आणि चीक खाली बसलेलं आहे। ते सगळं पाणी आपण काढून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकतात आपल्याला चीक मिळालेला आहे। आता 5 वाजेला ह्या चिकामध्ये आपण पुन्हा 2 लिटर पाणी घालायचं आहे आणि हा चीक पुन्हा तासासाठी याला आपण सेट होण्यासाठी झाकून ठेवायचं आहे। या सेट झालेल्या चिकामधून वरचं पाणी आपण काढून घ्यायचं आहे आणि खाली सेट झालेला चीक आपण पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे। बघू शकता दुधापेक्षाही पांढरा शुभ्र असा चीक आपल्याला मिळालेला आहे। आता जेवढा चीक आपल्याला मिळालेला आहे तेवढं पाणी आपण एका जाडबुडाच्या पातेल्यामध्ये गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे। गरम करून घेतलेल्या पाण्यामधून ग्लासभर पाणी आपण हाताशी बाजूला काढून घेतलेलं आहे। यामध्ये आता आपण चवीनुसार 15 ग्रॅम इतकं मीठ घातलेलं आहे आणि आपल्याला मिळालेला 1 लिटर चीक आपण यामध्ये अगदी हळूवार पद्धतीने या गरम पाण्यामध्ये घालत आहोत। आणि हो बरं का मित्रांनो, चीक जर का तुम्ही झपाट्याने घातला तर तो अगदी गुठळ्या पडल्याशिवाय राहणार नाहीत। त्यामुळे तुम्ही एका बाजूने त्याची संतत अशी बारीक धार त्या पाण्यामध्ये लावायची आहे आणि दुसऱ्या बाजूने हा घोट्या कंटिन्युअस असा स्टर करत राहायचा आहे। त्यामुळे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने तो चीक तुमचा कालवला जाईल। चीक घातल्यापासून अगदी सुरुवातीच्या 2 मिनिटांमध्ये आपल्याला पाण्याचा अंदाज येतो बरं का। त्यावेळेसच आपण यामध्ये आपली भांडी विचळून घालताना बाजूला काढून ठेवलेला गरम पाण्याचा वापर करायचा आणि हा सगळा चीक एकजीव मस्त मिक्स करायचा आहे। कुरडईचं रहस्य म्हणजे तुम्ही गोट्याच्या साहाय्याने जितका व्यवस्थित शिजवाल आणि घोटून त्याला मस्तपैकी मिक्स कराल तेवढी तुमची कुरडई दर्जेदार बनते बरं का। चीक घातल्यापासून 5 ते 7 मिनिटांनंतर आता ह्या चिकाची अवस्था अशा पद्धतीने झालेली आहे। तुम्ही बघू शकतात हलकासा याचा रंग बदलताना आपल्याला दिसतोय। तो पूर्णपणे ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण याला शिजवणार आहोत आणि याला 4-4, 5-5 मिनिटांच्या गॅपने आपण झाकण लाव उघड करत शिजवणार आहोत बरं का। यामध्ये स्टीमसुद्धा जमली पाहिजे आणि ती खालून आणि वरतून हा सगळा चीक व्यवस्थित शिजला पाहिजे। त्यामुळे यावरती वेळोवेळी झाकण ठेवायचं आहे, ते पुन्हा काढायचं आहे आणि मग आपण याला पुन्हा मिक्स करून याला घोटून पुन्हा ते झाकण ठेवून अशा पद्धतीने 4-5 वेळा आपल्याला हे करायचे आहे। आणि हो, एक महत्त्वाचा विषय तर राहिलाच, चीक घातल्यानंतर सगळी ही जी कृती आहे मंद गॅसवरती करत आहोत बरं का। तुम्ही बघू शकता आपला चीक मस्तपैकी एकजीव झालेला आहे। अगदी सॉफ्ट असा तो चीक सगळ्या पातेल्यामध्ये फिरत आहे बरं का। तुम्ही बघू शकतात घोट्यासुद्धा आपला व्यवस्थित चालत आहे। ह्या कुरडईच्या व्हिडिओमध्ये कुरडई बनवतानाच आपण कुरडईला लागणारा खर्च सुद्धा बघणार आहोत बरं का मित्रांनो। आणि कुरडईसाठी फक्त इथं आपण गहू घेतलेला आहे, त्यामध्ये 15 ग्रॅम मीठ घातलेलं आहे आणि गॅस जो काही लागणार आहे तो सगळा खर्चाची बाजू आपण धरूया आणि बाकीची सगळी काही मेहनतच असणार आहे बरं का मित्रांनो। आजच्या व्हिडिओला 1 किलो गव्हाच्या चिकासाठी पाण्याचं परफेक्ट प्रमाण देण्याचा प्रयत्न केलेला आहे बरं का। पण समजा तरी
तरीसुद्धा गव्हाच्या क्वालिटीवरनं या स्टेजला जर आपल्याला हलकंसं ते कोरडं वाटलं किंवा पाण्याचा अंश कमी वाटला तर अशा पद्धतीने कपडा टाकायचा आहे वरतून आणि ओला कपडा घ्यायचा आहे तो, आणि त्यावरती मुठभर पाण्याने ओंजळीने मस्तपैकी पाणी शिंपडून त्यावरती झाकण ठेवायचं आहे. म्हणजे मस्त जास्तीची वाफ त्यामध्ये दाटते आणि त्याला ओलावा आणि त्याला मॉइश्चर आणि मग हलकासा घट्टसर वाटणारा चीक तुमचा व्यवस्थित ओलसर होतो बरं का. आणि ही क्रिया तुम्ही 1-2 वेळा तुम्हाला हवी असेल तर त्या पद्धतीने करू शकतात. वरतून झाकण लावून तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थित ट्रान्सपरंट काचेसारखा होईपर्यंत चीक शिजवून घ्यायचा आहे. आपला चीक आता तयार झालेला आहे. या सगळ्या प्रक्रियेला आपल्याला 40 मिनिटाचा कालावधी चीक पातेल्यामध्ये शिजण्यासाठी घातल्यापासूनचा लागलेला आहे बरं का. आणि आता आपण कुरड्या घालायला सुरुवात करत आहोत. तुम्ही बघू शकतात आपण मस्तपैकी ह्या सोऱ्यामध्ये गरम आपला पांढरा स्वच्छ हा चीक घालून एका बाजेवरती स्वच्छ कॉटनच्या कपड्यावरती आपण ह्या कुरड्या घालायला सुरुवात केलेली आहे बरं का मित्रांनो. तुम्ही बघू शकतात अतिशय मजेदार आणि व्यवस्थित आपण ह्या कुरड्या घालत आहोत. आता ह्या कुरड्या घालताना कुरड्यांचा आकार जर विचारात घेतला तर साधारणपणे मध्यम आकाराची कुरडई ही आदर्श मानली जाते, कारण तळताना सुद्धा तुम्हाला ती कढईमध्ये व्यवस्थित तळली जाते. बरं, याचा अर्थार्जनाचा किंवा व्यापारासाठी जर तुम्ही विचार करत असाल तर मध्यम आकाराची 2.5 फेऱ्याची कुरडई ही जरा ग्राह्य धरली जाते. तुम्ही तुमच्या पद्धतीने जर किलोवर विकल्या जात असेल तुमच्याकडे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने आकाराचं कुठलाही तमानं बाळगता तुम्ही ती बनवू शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेकड्याने जर बनवत असाल तर ती तुम्हाला 2.5 फेऱ्याची बनवलेलीच परवडेल. बरं, आपण सकाळी वाळत घातलेल्या कुरड्या साधारणपणे संध्याकाळी अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कपड्यावरती मागच्या बाजूने पाणी मारून आपण कुरड्या वेगळ्या करून घ्यायच्या. साधारणपणे कितीही कडक ऊन असलं तरी कुरडई एका दिवसात काही वाळत नाही, त्यामुळे तिला अर्धवट ओली आपल्याला 1 रात्र तरी घरामध्ये स्टोअर करावं लागते. अशा वेळी तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा टोपलीमध्ये कपड्याचा लेअर करून एकावर एक लेअर करून तुम्ही या कुरड्या आतमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. दुसऱ्या दिवशी सुद्धा आपण कुरड्या ठक्क वाळून घेतलेल्या कुरड्या आता मोजून घेऊया. 1 किलो गव्हापासून आपण साधारणपणे 27 कुरड्या आपण इथे मिळवलेल्या आहेत बरं का मित्रांनो. आणि वजनी जर म्हणाल तर 450 ग्रॅम इतक्या वजनाच्या कुरड्या आपण तयार करू. गव्हागणिक चिकाचं प्रमाण हलकंसं बदललं तरी सुद्धा 10-20 ग्रॅम चीक कमी जास्त होऊ शकतो. म्हणजे 1-2 कुरडई कमी जास्त होऊ शकते. 20-25 ग्रॅम वजनामध्ये सुद्धा फरक पडू शकतो. बाकी सगळं काही परफेक्ट आपण काढून एका बाजूला तुम्ही कुरडई तळताना बघत असाल अगदी पांढरी शुभ्र आणि मस्तपैकी फुललेली कुरडई प्रोफेशनली तुम्ही मार्केटमध्ये व्यवस्थित लॉन्च करू शकाल अशा पद्धतीची ही कुरडई आपण तयार करून घेतली आहे. मित्रांनो, आज आपण उदाहरणादाखल बनवून घेतलेल्या कुरडईचा जर खर्च तुम्ही काढला तर साधारणपणे 35 रुपये 1 किलो गव्हाचे आपण धरूया. 2 रुपयाचं मीठ धरूया, ते सुद्धा जास्त होतं आहे. आणि 10 रुपयाचा गॅस पकडूया. बाकी तुमची मेहनत असणार आहे. 47 रुपयाच्या ह्या आपल्या सगळ्या खर्चामध्ये आपण साधारणपणे 450 ग्रॅम कुरडई ही मिळवलेली आहे. साधारणपणे 450 ते 500 रुपयापर्यंत किलो इतके कुरड्याचा बाजारभाव आज चालू आहे. आपण अर्धा किलोचे 225 रुपये जरी पकडले तरी 225 वजा 47 असे 178 रुपयाचा तुम्हाला निव्वळ नफा या अर्धा किलो कुरडईच्या मागे मिळणार आहे. आणि ह्या निव्वळ नफ्याचा जर विचार केला तर त्यामागे गुंतवलेली वेळ आणि मेहनत यासाठी तो अगदी योग्य असा वाटतो आहे. तुमचं काय मत आहे ते मला कमेंट करून नक्की कळवा. प्रति दिवस जर 10 किलो कुरडई प्रोडक्शन जर आपण करू शकलो तर साधारणपणे 3,500 रुपयापेक्षा सुद्धा जास्त रोजचा नफा आपल्याला कमवण्याची यामधून संधी आहे बरं का. माझी तुम्हा सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे, तुम्हाला जर माझ्या ह्या कुरड्या मेकिंग आवडलं असेल तर ह्यातलं अर्थार्जनाचं जे गणित सुद्धा मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे ते सुद्धा जर तुम्हाला पटलं असेल तर गरजवंतापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की पोहोचवण्यामध्ये मला मदत करा. तुम्ही शेअर केलेल्या एखाद्या गरजूला जरी या व्हिडिओचा उपयोग झाला तरी तुम्हाला खूप मोठं समाधान मिळणार आहे. मित्रांनो, रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. मी व्हिडिओच्या शेवटच्या फ्रेमला सगळ्या हिशोबाचं पॅम्फलेट ॲड करत आहे. भेटूया पुढील भागात अशा पूर्ण इनोव्हेटिव्ह व्यावसायिक संधी असलेल्या अशा मजेदार व्हिडिओंसह. तोपर्यंत बघत राहा मधुकर रेसिपीज. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर.